अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि अर्थसंकल्पामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की टॅक्समध्ये जे बदल झालेले आहेत इन्कम टॅक्समध्ये खास करून, तर त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होणार आहे आणि ते सोपे कसे करून सांगता येतील त्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आज 12 लाखापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त करण्यात आलं, मात्र 12 लाखाच्या वर ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना कसा कर लागणार आहे. 12 लाखाच्या आतमध्ये जर ज्यांचं उत्पन्न असेल त्या उत्पन्न या टर्ममध्ये आणखी कोणकोणत्या गोष्टी सामील होणार आहेत आपण जाणून घेऊया CA शंतनू भागवे यांच्याकडनं. उत्पन्न याची टर्म नेमकी कशी सांगता येईल, उत्पन्नामध्ये काय काय धरलं जाणार. सो बेसिकली हे 12 लाखाच्या खालती जर काही उत्पन्न असेल तुमचं तर टॅक्स लागणार नाही. तर बऱ्याच जणांना असं एक कन्फ्युजन आहे की 12 लाखाचं इन्कम म्हणजे फक्त सॅलरीचं इन्कम. तर मुळात 12 लाखाच्या करप्राप्त उत्पन्नाच्या डेफिनेशनमध्ये आपल्याला सर्व प्रकारची उत्पन्न, ऑल टाईप्स ऑफ इन्कम्स एक्सेप्ट लॉंग टर्म कॅपिटल गेन, म्हणजे जे कॅपिटल गेन्स असे आहेत की ज्याच्यावरती 12.5% एका स्पेशल टॅक्स रेटने टॅक्स लागतो आहे, ते उत्पन्न सोडून मग ते तुमचं रेंटल इन्कम असू दे, इंटरेस्ट इन्कम असू दे, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असू दे, सर्व प्रकारची उत्पन्न एक्सेप्ट लॉंग टर्म कॅपिटल गेन ॲट स्पेशल रेट ते 12 लाखामध्ये कन्सिडर होणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी हे सिम्पल करून सांगण्यासाठी, जर मी माझं घर भाड्याने दिलेलं आहे तर मला काहीतरी एक भाड्याची रक्कम येते, तर ते उत्पन्न म्हणून धरलं जाणार का. एक दुसरा प्रश्न असा आहे की माझी शेअर्समध्ये गुंतवणूक आहे, माझी म्युच्युअल फंडात गुंतवणूक आहे आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेम म्हणजे मी एका ठराविक मर्यादेच्या आतमध्ये त्याचा नफा मिळवलेला आहे, तर ते उत्पन्न म्हणून धरणार का. माझ्या बँकेमध्ये काही ठेवी आहेत तर ते पण उत्पन्न धरलं जाणार का. आणि जर एका वर्षासाठी जर ते उत्पन्न ॲड होत असेल, म्हणजे आता मी माझं घर विकलं, पुढच्या वर्षी मला काय ते उत्पन्न भाडं म्हणून येत नाही आहे, तर पुढच्या वर्षी नेमकं काय होणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न. मुळात उत्पन्नामध्ये एक थंब रूल असा आहे की आपल्याला सर्व प्रकारची उत्पन्न इन्क्लूड करायची आहेत एक्सेप्ट लॉंग टर्म कॅपिटल गेन जे 12.5% आहेत. आता 12.5% उत्पन्न कुठली होत आहेत, तर लॉंग टर्म कॅपिटल गेनमध्ये पण दोन भाग आहेत. एक असे आहेत की जे इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड्स, इक्विटी ओरिएंटेड शेअर्स, की जिकडे 1 वर्षापेक्षा जास्त होल्ड केले ते शेअर्स तरच त्याला लॉंग टर्म म्हटलं जातं. आणि हे ॲसेट्स सोडून बाकीच्या सगळ्यांसाठी जो अधिक कालावधी 1 वर्षापेक्षा जास्तीचा ते पण. सो बेसिकली कुठल्याही प्रकारचे लॉंग टर्म कॅपिटल गेन्स जर का आपण म्हणतोय की ज्याच्यावरती टॅक्स 12.5% या स्पेशल रेटने लागणार आहे, तर फक्त अशा प्रकारची उत्पन्न आपल्याला 12 लाखाच्या कॅल्क्युलेशनसाठी बाहेर ठेवायची आहेत. बाकी मग ते रेंटल इन्कम असू दे, इंटरेस्ट इन्कम असू दे, किंवा मला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन झालेलं असू दे, एखादं माझं बिझनेस इन्कम असू दे, हे सगळे इन्कम्स मला 12 लाखामध्ये इन्क्लूड करायचे आहेत एक्सेप्ट स्पेशल रेटचं इन्कम. आता आपण अज्युम करून चालूया की माझं वर्षाचं जे सॅलरीतनं येणारं उत्पन्न हे 11,90,000च्या आसपास आहे आणि मला 2 लाख घर भाडं म्हणून मला उत्पन्न मिळतं आहे, तर 11,90,000 अधिक 2 लाख म्हणजे ते 12 लाखाच्या लिमिटच्या बाहेर गेलं तरी मला टॅक्स लागणार. येस. आता इकडे माझं उत्पन्न 12 लाखाच्या वरती गेल्यामुळे मला नॉर्मल स्लॅब रेटप्रमाणे टॅक्स लागणार, मला रिलीफ नाही मिळणार. म्हणजे जर का माझं उत्पन्न 12 लाखापर्यंत असतं तर मला रिलीफ मिळाला असता. इथे सिन्स माझं रेंटल इन्कम ॲड केलं मी सॅलरी इन्कममध्ये, तर माझं टोटल टॅक्सेबल इन्कम 12 लाखाच्या वर जात असल्यामुळे मला 60,000चा जो रिलीफ आहे तो नाही मिळणार. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की टॅक्स नेमका कॅल्क्युलेट कसा करायचा. 12 लाखाच्या वर ज्यांचं उत्पन्न जात आहे त्यांना नेमका कर किती लागणार, थोडंसं समजावून सांगा. आपण एक हायपोथेटिकल उदाहरण या ठिकाणी ऑलरेडी मांडून ठेवलं आहे, तुम्ही समजावून सांगा. आता यात जर का आपण एक्सप्लेन करायचं म्हटलं तर मी आता 2 एक्झाम्पल्स घेतली आहेत. एक आहे 12 लाखाचं इन्कम आणि दुसरं आहे 16 लाखाचं इन्कम. जर का आधी आपण 12 लाखाचं इन्कम बघितलं तर स्लॅब रेट्स आपण जर का बघितले तर एक 0 ते 4 लाख काहीही टॅक्स नाही येणार स्लॅब रेटप्रमाणे. 4 ते 8 लाखावरती 5% 20,000 आधी लागणार. मग 8 ते 12 या पुढच्या 4 लाखांवरती 10% 40,000. म्हणजेच काय की ह्या 12 लाखावरती मला 60,000चा टॅक्स आला असता, पण माझं इन्कम 12 लाखापर्यंत असल्यामुळे मला ह्या 60,000चा एक रिलीफ मिळणार आहे, ज्याच्यामुळे मला नेट टॅक्स हा 0 असणार आहे माझा. पण जर का माझं उत्पन्न 16 लाख झालं, आता हे उत्पन्न कशामुळे असेल की ह्याच्यात रेंटल इन्कम असेल, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असतील किंवा दुसरं कुठलं इन्कम असेल, फक्त सॅलरी नाही, एनी टाईप ऑफ इन्कम एक्सेप्ट लॉंग टर्म कॅपिटल गेन. तर जर का आपण 16 लाखाचं एक्झाम्पल घेतलं तर पहिल्या 4 लाखावरती अर्थातच 0 टॅक्स, 4 ते 8वरती 5% 20, पुढच्या 4 लाखावरती 10% 40,000 आणि 12 ते 16 लाख ह्या 4 लाखावरती 15% 60,000.
आता टोटल टॅक्स येतो 1,20,000. इथे सिन्स माझं इन्कम 12 लाखाच्या वरती गेलं आहे म्हणून मला हा 60,000चा जो रिलीफ आहे पहिल्या 12 लाखावरचा तो नाही मिळणार आणि माझा टोटल टॅक्स पेएबल 1,20,000 येणार. सो आपल्याला एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की जे 12 लाखापर्यंत टॅक्स नाही लागणार हे जे आपण समजतोय आत्ता, तर असं नाही आहे की माझं बेसिक एक्झम्पशन लिमिट 12 लाखाचं केलं आहे. तसं म्हटलं तर माझं बेसिक एक्झम्पशन लिमिट 4 लाखाचं आहे आणि 12 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्यांना एक ॲडिशनल टॅक्स रिलीफ देण्यात आलं आहे. सो हे कॅल्क्युलेशन सोप्या पद्धतीत मांडायचं झालं तर हे असं आहे. ओके, आता एकीकडे 12 लाखापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त दाखवण्यात आलेलं आहे आणि इथे टॅक्स स्लॅब पण मांडण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे खूप कन्फ्युजन होतं आहे. नेमकं काय धरायचं ते कसं समजावून सांगाल? मुळात जे टॅक्स स्लॅब्स आपल्याला सध्या दाखवले जात आहेत किंवा जे फिनान्स बिलमध्ये आहेत, सो 4 लाखाच्या वरती स्लॅब रेटप्रमाणे टॅक्स लागणार आहे. सो परिस्थिती आहे की 4 लाखाच्या वरती टॅक्स लागणार आहे, पण जर का तुमचं इन्कम 12 लाखाच्या खालती असेल तर तुम्हाला जो 4 लाखापासून 12 लाखापर्यंत जो टॅक्स लागतोय 20,000 आणि 40,000 म्हणजे 60,000चा, त्या उत्पन्नावरचा टॅक्स तुम्हाला ॲडिशनली रिलीफ देण्यात आला आहे. ओके, आता जर ह्याच्या आधीची टॅक्स रिजिम बघितली आणि आत्ताची ही जी नवीन टॅक्स रिजिम जी आज अर्थमंत्र्यांनी जाहीर केली, 12 लाखापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त आहे आणि त्याच्यावरचे जे काय टप्पे आहेत ते तुम्ही समजावून सांगितले. याच्यात काही फायदा आहे म्हणजे गेल्या टॅक्सपेक्षा आत्ताचा टॅक्स हा कमी होणार आहे, काय होणार आहे ते? येस, आधीच्या टॅक्स रेजिमप्रमाणे आणि आत्ता जे स्लॅब रेट्स आपल्याला अनाऊन्स केलेले आहेत, तर अर्थातच जरी मला ह्या 4 ते 12 लाखावरती टॅक्स जरी लागला या स्लॅब रेट्सप्रमाणे, तरी तो मागच्या वर्षीपेक्षा साधारणतः एक 40,000ने कमीच आहे. ओके, आता याच्यामध्ये आणखी एक प्रश्न होतो की हा जो बेनिफिट आहे हा फक्त न्यू टॅक्स रिजिमला लागू होणार का ओल्ड टॅक्स रिजिमला पण लागू होणार असा प्रश्न आहे, कारण अजूनही ओल्ड टॅक्स रिजिम ही अस्तित्वामध्ये आहे. आता ह्याच्यात आत्तापर्यंतच्या फिनान्स बिलप्रमाणे हे जे स्लॅब रेट्स आपण म्हणतोय हे ॲक्च्युअलमध्ये न्यू टॅक्स रेजिमचे आहेत. तर आत्ताचं अंडरस्टँडिंग असं आहे की न्यू टॅक्स रेजिमलाच हा बेनिफिट मिळेल. ओल्ड टॅक्स रेजिमच्या फिनान्स बिलमध्ये वेगळे स्लॅब रेट्स आहेत. ओके, आणि जे आपण बघतोय की जे टॅक्स स्लॅबनुसार जी रक्कम येते ती एकामध्ये एक जर बेरीज करत गेली तर आपल्याला टोटल रक्कम मिळणार. येस, आपण आता जर का टॅक्स स्लॅब्सप्रमाणे गेलं तर टॅक्स स्लॅब्स ही फक्त एक कॅल्क्युलेशनची मेथड आहे. एक आत्ता कन्फ्युजन असं होतं आहे की एखाद्या स्लॅबच्या वरती इन्कम गेलं तर तो टॅक्स रेट, तर ती समजूत चुकीची आहे. आपल्याला त्या प्रत्येक ती जी बकेट आहे आपल्या इन्कमची त्या स्लॅबमध्ये जो रेट आहे त्याच्याप्रमाणेच टॅक्स लागणार. म्हणजे इथे माझं इन्कम 12 लाखाच्या वरती गेलं म्हणून संपूर्ण 12 लाखावरती मला 10% नाही लागले. मला 4 ते 8 वरती 5%, 8 ते 12 वरती 10% आणि जेव्हा 16 लाख असेल तेव्हा 12 ते 16, सो ह्या 4 लाखावरती 15%. बऱ्याच जणांची समजूत अशी आहे की जर का माझं 12 ते 16 याच्यात गेलं तर माझ्या पूर्ण 16 लाखावरती 15% लागणार. असं नाही आहे. आपल्याला टॅक्स स्लॅब रेट वाईज त्या रेटने त्या बकेटवरतीच कॅल्क्युलेट पण करायचं. आता असं समजून चालू की 12 ते 16 या आपण कॅटेगरीमध्ये आलो आणि माझं उत्पन्न 15,000 आहे किंवा 14,000 आहे, तर मग मी काय करायचं? किती टॅक्स येऊ शकतो? 12च्या वरती. 12च्या वरती. आता 12च्या वरती जर का आपण कॅल्क्युलेट केलं तर टेक्निकली असंच होणार की पहिल्या 12 लाखावरती मला जो 60,000चं रिलीफ मिळणार होतं ते नाही मिळणार ॲक्च्युअलमध्ये, आणि वरचं जे 15,000चं आहे त्याच्यावरती मला 15%ने लागणार. पण तिकडे फिनान्स बिलमध्ये अजून काही तरतुदी गेलेल्या आहेत की फक्त 15,000ने इन्कम वाटलं तर मला 60,000चा फटका बसू नये म्हणून काही मार्जिनल रिलीफच्या पण तरतुदी आहेत फिनान्स बिलमध्ये. धन्यवाद चंदूने तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल. तर आपण सोप्या पद्धतीनं समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की जी नवीन व्यवस्था आजच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे त्याचा अर्थ नेमका काय होतो आणि आकडे जे आहेत ते नेमकं काय सांगतात. सर्वसामान्य माणसाने कुठल्या गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत. सगळ्यात पहिला की 12 लाखावरचं जे उत्पन्न असेल त्याला कर लागणार आहे. 10 लाखापर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 3-4 लाख अन्य मार्गांनी उत्पन्न मिळत असेल तरीही तुम्हाला कर द्यावा लागणार आहे. म्हणजे असा अर्थ होत नाही की तुमचं 12 लाखाच्या आतमध्ये तुम्हाला पगार मिळतो आहे साधारणपणे 10-11 लाख आणि त्याच्यावरचं जे काही उत्पन्न असेल त्याला कर लागणार आहे. सोप्या पद्धतीनं आपण ही गोष्ट समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा. अधिकाधिक लोकांपर्यंत तो पोहोचावा यासाठी शेअर नक्की करा. धन्यवाद.